नमस्कार सर्व दादांना आणि ताईंना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीकृष्ण, राधे राधे. तर मनामध्ये जिद्द, विश्वास आणि करण्याची धमक असेल तर काहीही व्यंगत्व असेल तरीही व्यक्ती पुढे जाऊ शकते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पन्हाळ्याची मुलगी आडकूर हिने दोन्ही हात नसताना देखील मुंबई महापालिकेमध्ये एक अधिकारीपद मिळवलं आहे. पहा, जिद्द असेल तर आपले अवयव तिथे अडचण करत नाहीत, तर जिद्द असेल तर काहीही करू शकते व्यक्ती. त्याच पद्धतीने एक सध्याच्या काळात एक नाव सगळीकडं गाजत आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे यांचं. तुकाराम मुंडे हे सर्वसामान्य वर्गातले, म्हणजे त्यांचे वडील हे एक शेतकरी होते. त्यांचं मूळ गाव ताडसोन्ना. एक गरीब कुटुंबातले आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले 10वीपर्यंत आणि पदवीचं शिक्षण हे औरंगाबादला घेतलेले. परंतु आज प्रत्येक अन्न भेसळमध्ये आवाज उठवणारे त्यांनी 2005मध्ये UPSCमधून परीक्षा उत्तीर्ण करून IAS हे पद मिळवलं. त्यांनी BA इतिहास, MA राज्यशास्त्र या पद्धतीने पदव्या घेऊन एक आता सध्याच्या काळामध्ये त्यांनी हॉटेल्समध्ये पाण्याच्या बिसलेऱ्या फ्री देण्यास सक्त केले आहे आणि पाणी म्हणजे फ्रीच राहील हॉटेलमध्ये, धाब्यावरती. त्याच पद्धतीने दुधामध्ये किती भेसळ झालेली आहे. दुधाच्या चाचण्या, पनीरच्या चाचण्या, पूर्ण अन्न भेसळवर त्यांचं पूर्ण लक्ष आहे. सध्या तरी ते अन्न आणि औषध प्रशासन म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. परंतु त्यांचं